तुफान सोसाट्याचा वारा आणि त्यात पाऊस कोसळत असेल तर अशा प्रसंगी अनेकदा होर्डिंग कोसळतात आणि निष्पापांचे बळी जातात. मात्र अशी दुर्घटनाच घडू नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या संबंधी आपण बोलणार आहोत आकाश चिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त प्रदीप ठेंगल सर यांच्याशी. सर, काय हा निर्णय आहे? कारण याच्यामुळं अनेकांचे जीव सुद्धा वाचणार आहेत. आपल्या पुणे शहराच्या परिसरामध्ये साधारणतः एप्रिल आणि मे या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये मान्सूनपूर्व जोराचा हवा आणि पाऊस येतो आणि या पावसामुळे आणि या हवेमुळे जे होर्डिंग्ज असतात त्याच्यावरती जाहिराती लावलेल्या असल्यामुळं त्याचं प्रेशर जास्त होर्डिंगवर येतं आणि कोसळण्याची शक्यता जरा जास्त असते. यामुळे आम्ही सर्व होर्डिंग धारकांना मागच्या 9 एप्रिलला बैठक घेऊन त्यामध्ये या होर्डिंगवरती कोणत्याही पद्धतीच्या जाहिराती आपण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 15 एप्रिलपासून ते 15 जूनपर्यंत आपण ह्या होर्डिंगवरती जाहिराती लावू नयेत आणि हे होर्डिंग्स मोकळ्या ठेवाव्या जेणेकरून जे प्रेशर हवेचं जे आहे ते पास होईल. त्याचबरोबर जे होर्डिंगचे स्ट्रक्चर काही ड्रस्टिंग झालं असेल तर ते दुरुस्त करून घ्यावं. त्याबरोबर फाउंडेशनमध्ये काही जर लूज झाला असेल तर आपण स्ट्रक्चरल इंजिनिअरमार्फत आपल्या सगळ्या होर्डिंग तपासून घ्याव्यात जेणेकरून भविष्यामध्ये मागे जे 2 वर्षापूर्वी किवळेमध्ये झालेला जो इन्सिडन्स आहे असा इन्सिडन्स आपल्या शहरामध्ये पुन्हा होणार नाही आणि नाहक कोणाचे जीव वगैरे जाणार नाहीत याची आम्ही दक्षता घेतो आहोत. सर, बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की त्या होर्डिंग्सना पत्रे काही जणांनी लावलेले असतात. मग समजा तिथं जाहिरात नाही लावली तर पत्र्यामुळे सुद्धा ते कोसळू शकतं. मग या अनुषंगाने काय पावलं उचलली जातात? हे खरं आहे, काही लोकांनी त्याच्यावरती पत्रे लावलेले आहेत, पण जाहिराती उतरवतो याचा अर्थच असा आहे की पत्रे सुद्धा त्याने ते उतरवले पाहिजेत. जर ते पत्रे ज्या जाहिराती बोर्डवर लावलेले असतील तर ते पण उतरून घेण्याच्या सूचना आम्ही त्यांना देऊ. तर तसं कारवाई झाल्याशिवाय आपण त्याचं जो नियम बनवला जातो त्याची अंमलबजावणी न करण्याची एक मानसिकता आपल्या इथं अनेकदा आपण पाहिलेली आहे. मग आपण काय कारवाई करणार जरी जाहिराती लावल्या तरी? निश्चितच काहीतरी कारवाईचा धाक असल्याशिवाय त्याला प्रतिसाद मिळत नाहीये हे आपलं म्हणणं बरोबर आहे. त्यासाठी आम्ही 1 मे पर्यंत त्यांना आणखीनही सूचना देऊन काढून घेण्यासाठी सांगितण्यात आलेलं आहे. पण 1 मे पर्यंत त्यांनी जर नाही काढलं तर आम्ही कार्यालयामार्फत सर्व अधिकृत जाहिरातीवरती जे काही जाहिराती लावलेल्या आहेत त्या काढून घेऊ आणि त्यानंतर जर लावणार असतील तर त्यांना स्ट्रिक्ट आम्ही नोटिसा लेखी स्वरूपात कळवू की याच्यापुढे तुम्ही याचा जाहिरातीसाठी वापर करू नये 2 महिन्यासाठी आणि त्या उपरांत देखील जर कोणी प्रतिसाद देत नसेल तर त्यांचे जाहिरात परवाने सुद्धा रद्द करण्याची कारवाई भविष्यामध्ये केली जाईल. तर हा जो निर्णय आहे तो कधीपर्यंत लागू आपण ठेवणार आहोत? हा 15 जूनपर्यंत साधारणतः या कालावधीमध्ये मान्सूनपूर्व हवा जास्त असते. तर हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातली पहिली महानगरपालिका असेल ज्यांनी असा महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर सोसाट्याचा वारा ज्यावेळेला वाहत असतो, होर्डिंग्स कोसळत असतात आणि मग त्यात अनेकांचे जीवही गेल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यांना आर्थिक मदतसुद्धा होते खरी, परंतु या आर्थिक मदतीतून त्या माणसाचा जीव मात्र परत मिळत नसतो. त्यामुळं होर्डिंग्स धारकांनी सुद्धा निष्पापांच्या बळीचं पाप आपल्या माथी मारून घेऊ नये असं आव्हान महानगरपालिकेनं केलेलं आहे आणि महानगरपालिकेनं जो पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं अनुकरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराने केलं तर नक्कीच अशा दुर्घटना टळतील. नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.